पवार यांचा जमीन घोटाळा बाहेर आणणारे छावा संघटनेचे दिनकर कोतकर यांनी पुढारी न्यूजला धक्कादायक माहिती दिली आहे। पार्थ पवार यांच्या कंपनीने जमीन विकत घेतल्यानंतर दिनकर कोतकर यांनी 15व्या दिवशी तक्रार केली होती। कोतकर यांनी मुद्रांक जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहिलं, मात्र अधिकाऱ्यांचं कोतकर यांच्या पत्राकडे त्यांनी साफ दुर्लक्ष केल्याचं कोतकर यांनी म्हटलंय। हा घोटाळा झालाय आणि यात मोठी फसवणूक झाली आहे हे सगळ्यात अगोदर कोणाच्या लक्षात आलं असेल किंवा हे अवघ्या 15 दिवसात सर्व कागदपत्रांच्या आधारे सर्व पुराव्यांच्या निशी संबंधितांकडे ज्यांनी कोणी तक्रार केली असेल असे गृहस्थ माझ्यासोबत आहेत। दिनकर कोतकर, तुमचं पुढारी न्यूजमध्ये स्वागत। तुम्ही हा सगळा प्रकार घटना घडली तेव्हा अवघ्या 15 दिवसात समोर आणला होता, तशी कागदपत्र तुमच्याकडे तेव्हा होती। तुमच्या हातात जे पत्र आहे ते पत्र एकदा दाखवा आणि त्या पत्रात काय तुम्ही म्हटलं होतं, किती तारखेला तुम्ही हा पत्रव्यवहार केलेला होता ते आपण एकदा प्रेक्षकांना दाखवूयात। हे पत्र जे आहे या पत्रावर तुम्ही जर स्पष्टपणे बघितलं तर 5/6/2025 बरोबर हो। आणि हे पत्र ज्यांना लिहिलं आहे ते माननीय सहजिल्हा निबंधक वर्ग 1 आणि मुद्रांक जिल्हाधिकारी 2 या दोघांना हा सगळा पत्रव्यवहार करून तशा पद्धतीची सगळी तक्रार जी आहे ती दिनकर कोतकर यांनी केलेली होती। हे पत्र त्यांनी जो आता गाजत असलेला जमीन घोटाळा आहे हा घोटाळा झाल्याच्या 15व्या दिवशीच सगळ्या पुराव्यांच्या आधारे तसे तपशील या सगळ्या पत्रामध्ये आपल्याला दिसतात हे शासनाच्या लक्षात आणून दिलेलं होतं, मात्र अद्याप त्या सगळ्या प्रकरणाच्या संदर्भानं हा व्यवहार रद्द केला जाईल असं तुम्हाला कोणी सांगितलं होतं की तुम्ही पत्रव्यवहार केला नाही, आता हा जमीन घोटाळा आमच्या लक्षात आला नाही, मी तो व्यवहार रद्द करू असं कोणी सांगितलं होतं का? बातम्यांमध्ये जेव्हा आलं तेव्हा हे सगळं प्रकरण गाजलं आणि त्याच्यावरती कारवाई झाली असं तुम्हाला? 5/6चं जे पत्र मी दिलंय त्याच्यानंतर पुन्हा एकदा मी स्मरणपत्र दिलेलं आहे, तरी सुद्धा संबंधित कार्यालयाने त्याची कुठलीही दखल घेतलेली नाही आणि त्यानंतर मी त्यांना बऱ्याच वेळेला फॉलोअप केला, त्या ऑफिसमध्ये चक्रा मारल्या, परंतु त्यांनी काही दखल घेतली नाही। आता मध्यंतरी जेव्हा एक 5-7 तारखेपासून या सगळ्या गोष्टींची जेव्हा टीव्हीवर बातम्यांमध्ये आलं त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की अरे हा तर मोठा घोटाळा आहे। म्हणजे मला तो घोटाळा माहिती होता, परंतु घोटाळा आणखी या घोटाळ्याच्या पाठीमागचा घोटाळा आहे असं जेव्हा माझ्या लक्षात आलं त्यावेळेस मग मला बरेचसे लोक शेतकऱ्यांशी लोकांशी पण बोललो, त्यांच्याशी बोलल्यानंतर माझ्या लक्षात आलं की त्यांनाही पैसे पोहोचलेले नाहीत, म्हणजे त्यांचीही फसवणूक झाली, शासनाची फसवणूक झाली आणि हा खूप मोठा घोटाळा आहे। आपण बघतोय की हा सध्या गाजत असलेला जो सगळा घोटाळ्याची जेव्हा चर्चा होते तेव्हा अगदी आत्ता नोव्हेंबर महिना सुरू आहे, मात्र हे सगळं घडलेलं आहे ते मे महिन्यात बरोबर? मे महिन्यात घडलेली ही सगळी घटना आणि त्यानंतर जून महिन्यात दिनांक 5 तारखेला हा सगळा घोटाळा कशा पद्धतीनं स्टॅम्प ड्युटी चुकवली गेली, किती रुपयांचा हा खरेदी खत झालेला आहे, त्या खरेदी खताची किंमत आपण एकदा दाखवली पाहिजे, ती या सगळ्या पत्रामध्ये आहे। त्या खरेदी खताचा नोंदवलेला क्रमांक देखील आपल्याला या पत्रामध्ये दिसतोय आणि कशा पद्धतीनं फसवणूक झालेली आहे, किती रुपयांची फसवणूक शासनाची झालेली आहे हे देखील या पत्रामध्ये दिनकर कोतकर यांनी लिहिलेलं आहे। हे संबंधित विभागाकडे पत्र पोहोचलंय, त्यांची याच्यावरती सही आहे, शिक्का आहे, मात्र या सगळ्या तक्रारीच्या अनुषंगानं कुठलीही दखल अद्याप घेण्यात आलेली नव्हती। जेव्हा बातम्या माध्यमांमध्ये आल्या तेव्हा हा सगळा प्रकार चुकीचा आहे आणि हा दस्त रद्द केला जाईल अशा पद्धतीच्या संबंधित जबाबदार लोकांकडून प्रतिक्रिया यायला लागल्या, मात्र या लक्षात आणून दिलेल्या तक्रारीवर जर पूर्वीच चौकशी करून हा व्यवहार रद्द केला गेला असता तर आणखी बरं झालं असतं। व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर सह मी ज्ञानेश्वर चौतमल, पुढारी न्यूज, पुणे।